काल रात्रीपासून शहरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे या सगळ्याच ठिकाणी उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। प्रथेप्रमाणे याही वेळी मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलंच आहे। अंधेरी सबवे, किंग्स सर्कल, माटुंगा या भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रस्त्यांवरती लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबईची लाईफलाईन देखील काहीशी मंदावलेली आहे। काल दिवसभर संततधार सुरू होती, मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाने जो जोर पकडला तो रात्रभर कायम होता। त्यामुळे सखल भागांमध्ये मुंबईत पाणी साचलेलं आहे। आपण टीव्ही स्क्रीनवर माटुंगा आणि अंधेरी या दरम्यानची दृश्य पाहू शकतोय। रस्त्याची नदी झाल्याचं स्वरूप रस्त्यांना आलेलं आहे। एवढा जोरदार पाऊस सध्या मुंबईमध्ये आहे। अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी आपल्यावर आहे। अक्षय, काय परिस्थिती पावसाची आणि रस्ते वाहतुकीची, रेल्वे वाहतुकीची? सध्या मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच पाऊस बरसतो आहे। मुंबई आणि मुंबईच्या इतर आजूबाजूच्या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे। त्याच्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सकाळपासूनच ट्रॅफिक दिसून येते। JVLR जो आहे तर JVLR वर सकाळी जोगेश्वरच्या दिशेने येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होतं। सध्या जे आहे ते सध्या अंधेरी जो घाटकोपर लिंक रोड आहे त्या अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर देखील एक ट्रक मध्येच बंद पडल्यामुळे काही प्रमाणामध्ये साकीनाक्याच्या दिशेने जाण्याचा जो रस्ता त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बोरीगावच्या दरम्यान सध्या काही प्रमाणामध्ये ट्रॅफिक आपल्याला लक्ष येते। त्याचबरोबर LPS रोड जो आहे त्या LPS रोडमध्ये काही प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे। एकूणच खड्डे आणि पाऊस या दोन्ही रस्त्यांमुळे या दोन्ही प्रॉब्लेममुळे सध्या ट्रॅफिक आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी वॉटर लॉगिंग देखील झालेली आहे। अंधेरीचा जो एरिया आहे चकारासाठी स्थिती आहे त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे। त्याचबरोबर गोरेगाव मुलुंड गोरेगाव हा जो लिंक रोड आहे त्याच्यावर देखील थोड्या प्रमाणामध्ये पाणी भरलं होतं। त्यामुळे देखील काही प्रमाणामध्ये ट्रॅफिक त्या ठिकाणी स्लो आहे। तर आता रेल्वे वाहतुकीचा विचार केला तर रेल्वे वाहतुकीमध्ये जे ट्रान्स हार्बर जी वाहतूक होती ठाण्यावरून पनवेलच्या दिशेने जाणारी आणि नेरूळच्या दिशेने जाणारी ती काही प्रमाणामध्ये काही वेळापूर्वी ही झाली होती, ती विस्कळीत झाली होती कारण की एका ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये प्रॉब्लेम झाला होता। त्याचबरोबर एरोली आणि रबाळच्या दरम्यान देखील काही वेळापूर्वी झालं होतं की ओव्हरची जो प्रवाह आहे तो काही मिनिटांसाठी बंद झाला होता। त्यामुळे ट्रेन जी आहे ती एक ट्रेन थांबली होती। आता मात्र ह्या ज्या गाड्या आहेत हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झालेला आहे। तर देखील वाहतूक उशिराने सुरू आहे। ट्रान्स हार्बरची जवळजवळ 20 ते 25 मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे। सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेचे जे मुख्य ज्या लाईन आहेत त्या देखील 5 ते 10 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहेत कारण की पाऊसच इतक्या जोराने रात्रीपासून आपल्या इकडे पडतो आहे। एकूण या सगळ्या पावसामुळे आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे आणि रेल्वेच्या प्रॉब्लेम्समुळे मुंबईकरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आणि सकाळपासून मुंबईकरांचा हा जो दिवस आहे तो ट्रॅफिक आणि रेल्वेच्या प्रॉब्लेमने सुरू झालेला आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईच्या काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। नेमकी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये परिस्थिती कशी आहे त्यावरही एक नजर टाकूयात। बोरिवली ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, जोगेश्वरीमध्ये पाणी साचलेलं आहे, अंधेरी परिसरात, त्याचबरोबर बांद्रामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबई जाम झालेली आहे। पवईमध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सिब्स या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। मरोळ, अंधेरी सबवे, गांधीनगर, कांजूरमार्ग, सीलिंक, वरळी सीलिंक हा देखील सध्या जाम झालेला आहे। अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या आणि त्याचमुळे आज ऑफिस टायमिंगला लोक घराबाहेर पडताना ऑफिसला उशिराच पोहोचण्याची शक्यता आहे।